स्पोर्ट्स गोखिरे विरुद्ध रुन्श 11 एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो देखील आपण देऊया. मंचावरून राकेश जी या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो निसाल या खेळाडूला प्रदान करूया. मैदानाच्या दिशेने पांडुरंग सावर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन आघाडीचे खेळाडू आकाश आणि महेश ही जोडी पाहतोय. पण महेश स्ट्राईक एंडकडे नॉन स्ट्राईक एंडकडे आकाश हे आपण बघितलं तर ऑन होतं ना पाहायला मिळतं आपल्याला. पांडुरंग सावर यांना आपण बघितलं तर भरपूर आपण बघितलं तर सिनियर खेळाडू म्हणजेच काय तर या मैदानावर आपण बघितलं त्यांचं नक्कीच आयुष्य गेलंय. या मैदानावर त्यांनी क्रिकेटला सुरुवात केली आणि नक्कीच आतापर्यंत ती सुरुवात आपण पाहिली जेव्हापासून केली आणि ती क्रिकेट आपण बघितलं म्हणजे परीक्षा आहे ना तो म्हणजेच आपला होमवर्क आहे ना आणि आता परीक्षा देखील त्याच मैदानावर आहे. तर मागची सिरीज देखील छान गेली होती. सह्याद्री ट्रॉफी मध्ये देखील छान खेळली होती पडा टीम आणि नक्कीच पांडुरंग सावर पहिल्या चेंडू बॅकफुटला पंच केला जातोय. फिल्डर आहेत तिकडे छान क्षेत्ररक्षण झालंय. धाव मात्र पहिल्या बॉलवर अजित केली जाते. पहिल्या बॉलवर आता पण बघितलं सुरुवात झालेली आहे या फळकाची. अगदी महेश यांच्या बॅटमधून आलेली एक धाव. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन म्हणजेच काय तर शून्यातून झालेली सुरुवात आहे. ही सुरुवात आपण पाहिली तर किती पुढे घेऊन जाते ते देखील आपण पाहूया. आकाश स्ट्राईक एंडकडे होते. ऑन साईडला चेंडूला वळवण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यांच्या माध्यमातून आलेली सुद्धा एक धाव पाहायला मिळाली. पांडुरंग यांची खासियत काय बघा की त्यांचं गोलंदाजीमध्ये नियंत्रण इतकं छान आहे चांगलं आहे ना की चांगल्या टप्प्यावर चेंडूची हाताळणी करतायत. स्पेस देत नाहीये म्हणजेच फलंदाजाला गती हवी असते ना ती देत नाहीये. मग फलंदाज काय करतात की मग मजबूर होतात त्यांच्या विरोधात फटकेबाजी करण्यासाठी आणि ते थोडे कठीण होत आहेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. सरळ रेषेमध्ये आपण पाहिला तर चेंडू चाललाय. सुंदर गोलंदाजीचं उदाहरण पाहायला मिळालंय. पांडुरंगी सावर तसंच म्हणतात नाही अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो आणि इथे या मैदानाचा अनुभव तर इतका आहे ना त्यांना की नक्कीच आपण बघितलं की जरी आपण बघितलं की आतापर्यंतची गोलंदाजी प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक नियंत्रणामध्ये हाताळलाय. परंतु थोडस नियंत्रणाचा उल्लेख केला परंतु यावेळेला ती नियंत्रण चुकताना पाहायला मिळालं. पांडुरंग सावर यांचा काहीतरी सल्ला दिला जातोय जगदीश यांच्या माध्यमातून ॲज अ विकेट किपरच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. सध्या आपण पाहिलं तर मग फलकावर आलेल्या ज्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 3. धीमा टाकला यावेळेला फ्लाईट दिली आहे. कॅच आला होता परंतु हातातून निसटलाय चेंडू. अगदी मी तर म्हणेन हा कॅच पकडायला हवा होता परंतु थोडासा पण लक फॅक्टर मात्र साथ देत नाही आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. ही लाईन बदलली आहे फायदा मिळतोय बघा. या पूर्वीची लाईन थोडीशी आपण पाहिलं समोर ठेवली होती आणि फलंदाजाने आपण बघितलं तर तिकडे एक चांगला फटका खेळला मात्र जोखीम तिथे देखील होता. पण काय झालं नेमकं की कॅच पकडलं असतं तर नक्कीच चांगला एफर्ट्स म्हणावं लागलं असतं परंतु तसं झालं नाहीये आणि इथे थोडस आपण बघितलं तर फायदा मिळाला. सरळ बॅटने यावेळेला फटका गॅप मध्ये वेगाने प्रस्थान करतोय. चेंडू चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि मिळतले ते धावा 4. चौकार. बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा टीम मध्ये पण बघितलं सिनियर खेळाडू म्हणजे आपण बघितलं तर मग पांडुरंग सावर त्यांना पण पाहिलं. त्यानंतर भूषण जाबर यांना देखील आपण पाहतोय 30 शॉटच्या घेऱ्यामध्ये अगदी शॉर्ट मिड ऑन क्षेत्रामध्ये. त्यानंतर मिड शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये देवा
तरवडे यांना देखील पाहतोय. ही सिनियर खेळाडूची आपण बघितलं भूमिका नेहमीच आपण पूर्ण करताना पाहायला मिळते. कदाचित आज मला वाटतं की प्रकाश सावंत नक्कीच ते नाही आहेत, परंतु नक्कीच त्यांची देखील भूमिका नेहमीच सातत्याने राहिली आहे. या संघासाठी नेहमीच एक चांगलं क्रिकेटमध्ये योगदान दिलं गेलं आहे. सूरज नंबर 2चा स्पेल असेल. सूरज भूवर पाहतोय आपण. आकाश पागी स्टॅक एनकडे आपण पाहतोय. आकाश पागी याला बघितलं आपण तर ऑलराऊंड भूमिका म्हणजेच एक जो रोल असतो ना सगळ्यात संघामध्ये एक प्रमुख खेळाडू असतो ना, तो प्रमुख खेळाडू म्हणजे आकाश पागी आहे. तो रोल मात्र कशा प्रकारे पूर्ण करेल. सूरज भुवर लेफ्ट आर्म गोलंदाज आपण बघितलं. यावेळेला अपील केली जाते आहे, परंतु पंचाने सांगितले की तुम्ही समोर आलात त्यामुळे आम्ही काहीच दिसलं नाहीये, जे चित्र साफ झालं नाहीये, त्यामुळेच आपण बघितलं की बेनिफिट ऑफ मार्जिन नक्कीच जाईल फलंदाजच्या खात्यामध्ये. परंतु तिकडे आपण पाहिलं ना की लेफ्ट आर्म गोलंदाजी लेग बायचा इशारा जरूर मिळत आहे. लेफ्ट आर्म गोलंदाजी आपण पाहिली आहे ना तर इथे झाली आहे, कारण की एखादा लेफ्ट आर्म गोलंदाज येतो ना तेव्हा चांगल्याहून चांगल्या फलंदाजाला फलंदाजी करणं भरपूर कठीण जात आहे. आणि हे चित्र एक वेळा नाही अनेक वेळा आपण इथे या टेनिस क्रिकेटमध्ये असो की मग इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असो बघा हे चित्र आपल्याला तेच पाहायला मिळत आहे. परंतु हा लेफ्ट आर्म गोलंदाज सूरज की या फलंदाजानं कशाप्रमाणे आपण पहिला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर रोखण्याची किमया करण्यामध्ये यशस्वी राहतोय का, हा देखील प्रमुख घटक असेल. नेक्स्ट बॉल आपण पाहिला महेशसाठी. फुलटॉस होता, या वेळेला ताकद कमी होती परंतु या वेळेला उंची तितकी छान मिळाली आहे. ताकद कमी होती परंतु उंची मिळाली. भरारी घेते चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 7 धावांची मोहर महेशने लगावली. मिळेल हा सिक्सर. हॅलो छान धून ऐकायला मिळाले. दुपारच्या सत्रामध्ये थोडस मधुरमय वातावरण केलं आणि साईमय वातावरण देखील केलं गेलं. बघा षटकार पडल्यानंतर कमबॅक होताना पाहायला मिळाला तिकडे गोलंदाजाच्या सूरजच्या माध्यमातून. संघाचं टोटल अगदी आपण बघितल्यानंतर फलकर आपल्याला पाहायला मिळतात. धावा 20 धावा पाहतोय आपण. 1.3 चेंडूचा खेळ देखील होताना पाहायला मिळाला आपल्याला. टायमिंग शॉट पाहायला मिळाला. टॉप एज लागली होती, वरची एज या विकेट किपर नाहीये तिकडे. अगदी आपण पाहिलं तर धोका असू शकतोय आणि हो तेच पाहिला परंतु भरपूर चांगला नक्कीच प्रेझेंट ऑफ माइंड दर्शवलं गेलं. बुद्धीचा वापर केला कारण की लांब होते, कोडी नव्हते, डायरेक्ट हिट न करता प्लस सोबतही तिथे जवळ येतोय. त्याच्या हातामध्ये चेंडू सपवला आणि लगेचच आपण पाहिलं तर यष्टरवर चेंडू लावला आणि फलंदाज आपण पाहिला तर रन आउटच्या स्वरूपात महेश झालाय बाद. मस्त तुझ्या पावली नाम घेतो साई माऊली. साईबाबाचं गीत देखील ऐकायला मिळतंय. दुपारच्या सत्रामध्ये अगदी पण बघितलं संगीतमय वातावरण साईमय वातावरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये बघूया विकास कम नावाचा बॅटर जो इन झालाय आणि का इन झालाय कारण की त्याच्या आधी महेशला रनआउटच्या स्वरूपात बाद केला गेलाय. संघाच्या टोटल मध्ये पण बघितलं तर नक्कीच भर टाकण्याचा प्रयत्न त्यांचा पुरेपूर होता परंतु अगदी आपण बघितलं नाही तिथे की षटकार आला होता परंतु ते इनिंग मात्र मोठी करू शकले नाहीयेत.
समोर टाकलेला चेंडू सरळ बॅटच्या साहाय्याने चेंडूला विशेप मध्ये खेळला जातो. मंगेश क्या बात आहे, क्षेत्ररक्षण छान झालं एंड मुवमेंटला आणि अंतिमच्या क्षणाला मात्र आपण बघ योग्य त्या वेळेला मात्र आपण पाहिलं की जंप लगावले, कारण की चेंडू देखील उसळी घेत होता आणि चकमा देण्याच्या ऑलमोस्ट तयारीमध्ये होता, परंतु त्या आधीच हुशार राहिले मंगेश तिथे. आकाश स्ट्राईक कडे आता नेक्स्ट बॉल पाहतोय आपण. मनगटाच्या साईने खेळला फटका पुन्हा एकदा लॉंगर क्षेत्रामध्ये फिल्डर मंगेश पाहतोय. फेम मध्ये पाहायला मिळतील धाव, एक मेळ आकाशला. संघाची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 23च्या घरामध्ये. अगदी आपण बघितलं 23 म्हणजेच काय तर 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. एक विकेट डाऊन, 23 धावा सरासरी आपण बघितली आहे ना, तर जवळजवळ 11:30च्या सरासरीने आलेल्या धावा आपल्याला पाहायला मिळतात. परंतु अजून सुद्धा आपण बघितलं की 2 ओव्हरचा खेळ शिल्लक असेल. जंग स्पोर्ट्स पालनं पडा चांगलं आणि मोठं कडवं आव्हान उभं करावंच लागेल, कारण की त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईनअप छान आहे. त्यांच्याकडे देखील आपण बघितलं तर खेळाडू छान आहे. त्यांच्याकडे देखील आपण बघितलं तर बरोबरीची टक्कर देण्याची धमक ठेवली जाते असे खेळाडू आपण पाहतोय. तिसऱ्या ओव्हरचा स्पेल महत्वपूर्ण असेल. तिसऱ्या ओव्हरच्या स्पेल मध्ये आपण बघितलं तर मंगेश येत आहेत गोलंदाजीसाठी. मंगेश दाबद्दल आपण बघितलं तर एक ऑलराऊंडर खेळाडूची भूमिका हे नेहमीच पूर्ण करताना आपण त्यांना या टीम मध्ये पाहिलंय. सातत्याने आपण बघितलं की जेव्हापासून क्रिकेटच्या पटलावर धडे सुरुवात केले आता तेव्हापासून अमूल्य योगदान त्याने दिला गेलंय. चांगला टप्प्यावर चेंडू आहे का मात्र आपण बघितला तर पंचांच्या मनामध्ये शंका आहे आणि ते शंका मात्र दूर करण्यासाठी मात्र हा पंचांचा ऑफिशियल आपण बघितला तर रिव्ह्यू आहे तो मात्र यूज करतोय. नक्कीच आपण बघितलं की हा वाईट चेंडू असेल, कारण की एंड मुवमेंटला आपण बघितला की चेंडू तो वाईट लाईनच्या वरून ट्रॅव्हल झालाय आणि तेच प्रमुख कारण आपण पाहतो की वाईड असेल. विचार तर भरपूर छान होता मंगेश यांचा की चेंडूला वळण देण्याचा, परंतु थोडासा नियंत्रणाच्या बाहेर. समोरच्या दिशेने फटका हवेत पाहायला मिळतोय, फसलाय फिल्डरच्या माध्यमातून झाली आहे चुकी. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, परंतु कॅच सुटला जातोय. या खेळाडूला जीवनदान देणं तुमच्यासाठी एक मोठी धोक्याची घंटा वाजू शकते. डेंजर मॅन आहे, डेंजरस खेळाडू आहे, कारण की भरपूर चांगलं क्रिकेट हा खेळण्यामध्ये माहीर आहे, परंतु त्याला तुम्ही दिलेलं हे जीवनदान तुम्हाला विचार करावा लागेल, महागात पडू शकतोय. याच दरम्यान काहीतरी थोडासा वेगळं काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. मंगेशने धीमा लेग कटर टाकण्याचा प्रयत्न केला होता की काय असं म्हणू शकतोय, परंतु लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जाताना पाहायला मिळाला. 28 धावा फलकावर, व्हाईट प्लस 22 मात्र रन्स येताना पाहायला मिळत आहेत. बॅटला लागले का, म्हणजे 2 असतील, वाईट नाहीये, बॅटला लागलाय. पंचाने देखील क्षमा मागितली आहे आणि तो डिसिजन होता व्हाईट प्लस 22 मात्र तो बदलला गेला. आकाश आपण बघितलं तर स्ट्राईक यांच्या दिशेने बॅटिंग करत असताना त्याने एक जीवनदान देखील आपण मिळताना पाहिलं गेलंय. पुढे एकदा हवेत पाहतो, या वेळेला विकेट किपर, हो विकेट किपरच्या माध्यमातून देखील झेल सुटलाय. जगदीश यांच्या माध्यमातून हा झेल सुटला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये, 2 धावा मिळतील तिकडे. डिक्लेरेशन झोन आहे आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो तर इथे नुकसान झालंय बघा. फायदा झाला असता तिथे नुकसान झालंय, कारण की इथे कॅच पकडला असताना तर 2 धावा वाचल्या असत्या आणि एक चेंडू मात्र तो सेफ निघाला असता, परंतु तसं काही न होता काहीतरी वेगळंच होताना पाहायला मिळत आहे. षटकामध्ये फेकून झालेली आतापर्यंत चेंडूचा जर खेळ पाहिला ना आपण तर 3. मंगेश यांना नक्कीच आपण बघितला तर विकेट टेकिंग गोलंदाजी त्याने केली आहे, परंतु विकेट टेकर आतापर्यंत बनले नाही आहेत. बनावं लागेल आपल्या संघासाठी. आपल्या संघासाठी आपण बघितलं ना तर तो खेळ दर्शवावा लागेल.
सरळ चाललाय चेंडू अगदी मागे, पंच मात्र आपण बघतायत की इथे स्थिर आहेत. या चेंडूचा पण खेळ पाहिला या ओव्हर मध्ये 4 म्हणजे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मंगेशची आपण बघितले तर करामती काय आहे गोलंदाजी म्हणजे लेग कटर प्रकारची गोलंदाजी हाताळू शकतोय, चेंडूला वळण देऊ शकतोय आणि फिरकी म्हणजेच व्हेरिएशन जे असायला हवं एका गोलंदाजाकडे ते आहे. बघा चुकीचा अंदाज ठरला तिकडे क्षेत्ररक्षकाचा पुढे आली आहे आणि नक्कीच आपण बघितलं त्याचा फायदा मिळेल इथे बॅटरला. बॅटर अगदी आपण बघितलं तर वाटच बघत होता की मला कधी संधी मिळेल आणि अशा प्रकारे मात्र फटके पाहिले आपण तर येतील तर अगदी आपण पाहिलं तर काय होईल, संघाला मात्र मिळतील धावा आणि त्या मिळाल्यात या 4 धावा. 4 धाव्यांनी आपण बघितलं तर चौथीच्या घरामध्ये धाव फळक पोहोचला गेलाय. आणखीन आपण पाहतोय ना की या ओव्हर मध्ये एक चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा फटका पाहिला पण चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार षटकार मात्र आकाशने मात्र इथे लगावले गेले. बघा जे कॅच सुटले होते ना त्या कॅचेस मुळे आता नुकसान किती झालं. आकाश यांना दिलेलं जीवनदान अगदी आपण बघितलं तर महागात पडलं गेलं. धाव फळक पोहोचलं गेलं 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40च्या घरामध्ये 40 धावा आपण पाहिली आहे ना तर जवळजवळ आपण पाहिलं की आता धावफलक डेंजर यांच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. डेंजर एंडकडे चाललाय परंतु आपण बघितलं जाण्याच्या आधीच त्याला रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. सकाळच्या 17 मध्ये 46 धावा अवघ्या 3 ओव्हरमध्ये ते चेस झाले आहेत म्हणजे काय धावा चेस होतात इथे. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला आपण बघितलं ना की प्रत्येक वेळेला धावा चेस होतील असं नाही पण त्याच्यासाठी तुम्हाला गोलंदाजी देखील मात्र कमबॅक करावं लागेल. मंगेशच्या या ओव्हरमध्ये भरपूर धावा गेलात कारण की मिसफिल्ड देखील होताना पाहायला मिळाले. आता अंतिमचा आणि शेवटचा षटक कोणाच्या हातामध्ये सोपवला जाईल ते देखील पाहावं लागेल पालनापाडा टीमच्या माध्यमातून. तर निवडला गेलेला गोलंदाज आपण पाहिला तर महत्वपूर्ण स्पेलसाठी या चौथ्या नितीन भोईर नावाच्या गोलंदाजाला मात्र आपण पाहिलं तर इथे बोलवला गेलाय. 40 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर दुपारचा सत्र थोडंसं आपण बघितलं खामोश आहे परंतु अगदी ते त्या सत्रामध्ये आपण बघितलं ना तर गरमागरमीचा क्रिकेट मात्र रंगला गेलाय. नितीनचं स्वागत काय भव्य केलंय. पहिल्याच बॉलवर मात्र आपण पाहिलंय चेंडूला उडवलंय हवेत. हाय हॅलो टाटा बाय बाय सरळ चेंडू चाललाय स्टँड मध्ये सीमारेषा पार मिळेल हा षटकार 6 धावा. पुन्हा एकदा आपण बघितलं तर यावेळेस काय जात आहे कमबॅक झालंय. षटकार आला होता ज्याने लगावला होता परंतु त्यालाच मात्र आपण पाहिलं की दुसऱ्याच बॉलवर केलंय बाद. कॅच पाहायला मिळाला तिकडे एक सुंदर आणि कमबॅक झालं इकडे गोलंदाजाचं या बॉलवर. धावफलक 46. चला बॅटर पाठवून द्या लगेचच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर मनोज चिपाट. मनोज चिपाट यांच्याकडे आपण बघितलं तर आता फलंदाजीचा क्रम सोपवला गेलाय. 4थ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आलेत. या षटकामध्ये 4 चेंडू शिल्लक असतील फलकावर 46 धावा झालेल्या आहेत आणि आकाश यांना आपण पाहतोय की त्यांनी मागच्या ओव्हरमध्ये जी हिटिंग केली होती ना जी चांगली बॅट मात्र नक्की त्यांची चालली होती ना ती बॅट मात्र आपण बघितलं पुन्हा एकदा इथे देखील चालेल का परंतु त्यांना स्ट्राईक मिळेल का हा प्रश्न असेल. कारण की बघा 2 चेंडू तर संपले त्या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिले आणि त्यामुळेच थोडेसे लांब देखील उभे आहेत. या बॉलवर मात्र मनोजने आल्या आल्या सरळ खेचलेला फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पाहायला मिळाले परंतु प्रयत्न झालेत असफल आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर काढतोय 4 धावांचा सफर मिळतील चौकार.
पुढला जाऊन कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, अपील केली, पकडली पंचांनी आणि पाहिलं आपण तर मग विकेट मिळेल. बघा इथे चाललंय काय, कारण की षटकार आला तिथे विकेट, त्यात नंतर आपण बघितलं की चौकार आला त्यानंतर विकेट. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. आकाश यांना आपण बघितलं तर मग नॉन स्ट्राईक कडे आता मात्र बघायची भूमिका आहे ना, तीच करण्यासाठी मात्र आपण बघितलं तर उभा केलाय. म्हणजेच काय तर वॉचमॅनची भूमिका मात्र करू शकतोय आता, हेच मात्र चित्र पाहायला मिळते. कारण की चेंडू ऑलरेडी 4 संपलेत आणि त्यापैकी तर ऑलमोस्ट आपण बघितलं तर एक आणखीन कमी देखील होता आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश कोम जे बॅटिंग साठी आलेले आहेत. धावसंख्या आपण बघितली आहे ना, फलकावर झालेली आहे पूर्ण 50 ना. या वेळेला पुन्हा एकदा हवेत मंगेशच्या हातामध्ये जेल ड्रॉप झाला, सुटला गेला, परंतु काय झालंय चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. बघा आकाश शेवटी नक्कीच नॉन स्ट्राईक एनकडेच उभे राहिले गेले. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू असेल, धाव फलकाला मात्र वाढवलाय. अखेरच 50च्या पुढे मात्र नेण्याचं कार्य इथे केलं गेलंय. याच दरम्यान आपण बघितला हा चेंडू अतिशय छान प्रकारे पाहायला मिळाला, एक कमबॅक पाहायला मिळाला डॉट चेंडू. आणि या डॉट चेंडूमुळे आपण बघितलं तर चाललंय काय, इनिंगची झाली समाप्ती आणि इनिंगच्या समाप्तीनंतर फलकावर आपण पहिल्या 51 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 54 झाल्या ना. 54 धावा पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात आणि 55 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी उभं केलं गेलंय अगदी जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा या संघाच्या समोर. नेक्स्ट मॅच अगदी आपण बघितलं 2 संघाचे संगणक गावदेवी स्पोर्ट्स गोखिवरे आणि रियांश 11 स्पोर्ट्स एकविरा वाकीपाडा टीम. राहुल पाटील करतय दावा नवीन नसला कस बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा नवीन नसला कस बक्षीस लावा. राहुल पाटील करतय दावा नवीन नसला कस बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा नवीन नसला कस बक्षीस लावा. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा उत्तर 2 चे प्रमुख पाहुणे छापा उदय छापा, आप शुभकामना दीजिए दोनों कप्तानों को और आप बैठ जाइए मंच पर. टॉस जिंकलाय रियांश 11 विराट स्पोर्ट्स वाकीपाडा टीम. काय बोलणार तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय काय घेतला? नक्कीच तुमच्याकडे बॅटर छान आहे, तर बॅटिंग चांगले करत आहे. वाटतं बॅटिंग करत असताना तुम्ही फलकावर पहिल्या 4 ओव्हरमध्ये किती धावा लगावू शकतायत? 40-45. फॉर्म मध्ये कोण आहे या वेळेला तुमच्या संघामध्ये? रुपेश आहे, जयेश आहे, दीपेश, रवी आहे. आजचा जवळ बघितला तर मग ही मॅच आहे खास. ही मॅच मध्ये आपण बघितलं प्रत्येक खेळाडूसाठी आणि प्रत्येक संघासाठी एक मॅच खास असते. या मॅच साठी खास काय तुम्ही तयारी केली का? हो नक्कीच केले. काय विचार आहे तुम्हाला? जर आज तयारी केली तर मग आजचा दिवस तुम्ही गाजवण्याचा प्रयत्न करणार? हो नक्कीच. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा या मॅच साठी.
जाऊया आपण गोखिरे टीमकडे. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निवडलं असतं? मी क्षेत्ररक्षण निवडलं असतं. म्हणजे तुम्हाला हवं आहे ते मिळालंय. मागची स्पर्धा आपण बघितली, काही स्पर्धा खेळल्या तुम्ही, म्हणजे जर्मन चषकामध्ये परफॉर्मन्स छान दिला होता. त्या परफॉर्मन्स नंतर पुन्हा एकदा दडपण थोडंसं आलंय. काय वाटतं की कुठे तुम्ही चुकले परत? हो, गोलंदाज कमी आहेत आमच्याकडे. त्याच्यामुळे फटका लागतो की गोलंदाजी कमी आहेत. आज मात्र काही चेंजेस तुमच्या टीम मध्ये आहेत गोलंदाज आज. आज संपूर्ण टीम आहे. तुम्हाला देखील ऑल द बेस्ट, शुभेच्छा या मॅच साठी. तर जाऊयात आपण कॉम्प्युटर बॉक्सच्या दिशेने. तिथे नक्कीच पुन्हा एकदा आपल्यापर्यंत जोडलं जातं. त्यात घेऊ एक छोटासा म्युझिकल ब्रेक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि नक्कीच आई गावदेवी मातेच्या नावाची ट्रॉफी म्हणजेच आई गावदेवी ट्रॉफी 2025 आपण पाहतो. या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे मित्रांनो. सध्या तरी आपण चर्चा करायची झाली तर पंचांनी दिले मॅचला झाली सुरुवात. जगदीश स्टॅक यांकडे, नॉन स्टॅक यांकडे चंदर. पहिला चेंडू आपण पाहिला तर वेगवान स्वरूपाचा पाहायला मिळाला. गोलंदाज विकास कोंब्याच्या माध्यमातून आपण पाहिले. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक त्याच्या हातामध्ये सोपवले गेले. जगदीश खरबुडे याला स्ट्राईक एंडकडे पाहतोय आपण. नॉन स्ट्राईक एंडकडे चंदर सावर पाहतोय. लक्ष 55 आहे, म्हणजे त्या अनुषंगाने वाटचाल करावी लागेल. त्या दिशेने पुढचं पाऊल टाकावं लागेल. समोर फटका खेचला जातोय. फिल्डर आहे तिकडे, प्रयत्न केले, हाताला चेंडू लागलाय, परंतु अगदी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये फंबल झालाय. डिंग डॉंग जरूर चालला होता, परंतु धावा मात्र आपण पाहिल्या तर चोरल्या गेल्या. 2 धावा अगदी आपण पाहिल्या पूर्ण केल्या जात आहेत. या टोटलला सक्सेसली चेस करायचं आहे तर मग एक रणनीती आखावी लागेल. रणनीती काय तर प्रत्येक वेळेला आपण बघितलं ना तर चांगल्या धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. टॅप केला जातो चेंडूला बॅकफुटवरून. तिथे आपण बघितलं तर मग कव्हरचे खेळाडू आले, मिसफील्ड झाले हलकीशी. पुन्हा एकदा आपण पाहिलंय धावा घेण्याची संधी आणि धावा घेतल्यात. पुन्हा एकदा नाचवतोय क्षेत्ररक्षकाला चेंडू. बघा 2, जिथे 1 होती तिथे 2 आणि जिथे 2 मधून 3, म्हणजेच सुरुवातीच्या क्षणालाच हा चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालंय. धडपडीचं वातावरण पाहायला मिळालं, धडपडीचा थोडासा खेळ पाहायला मिळाला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून, आणि त्याचा फायदा उचलला ह्या 2 खेळाडूंनी. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर जगदीश ज्याने आतापर्यंत सिंगल डबलला मात्र आपण बघितलं चांगल्या रीतीने कन्वर्ट केल्या, त्यानंतर तिहेरी देखील कन्वर्ट केली. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 3. चंदर या वेळेला आपण पाहिला तर मनगटाच्या साहाय्याने फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलाय तर मिसफील्ड झाले आणि चेंडू अगदी आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या जवळ हा नक्कीच स्टॉप केला, अडवला गेला. तत्पूर्वी आपण पाहिलं तर मग धावा किती कंप्लीट केल्यात आणि लगभग आपण पाहिलं तर तिकडे अडवलाय, परंतु नक्कीच इथे नाही अडवू शकत. 2 फलंदाजांना आपण पाहिलं तर 4 धावा मात्र पळून पूर्ण केल्या आणि भरपूर असं मिसफील्ड मात्र पाहायला मिळालंय गावदेवी स्पोर्ट्स बरबपाडा या संघाच्या माध्यमातून. संघाचं टोटल अगदी आपण वाढताना पाहायला मिळालंय. 9च्या घरामध्ये धावफळक पोहोचलं गेलं अगदी पाहता. म्हणजेच काय, बाउंड्रीज तर एक पण खेचली नाहीये, परंतु बाउंड्री धावून पूर्ण केली आहे. परंतु इथे आपण पाहिलं 55 धावांचा पाठलाग करायचा तर तुम्हाला जी अपेक्षित स्टार्ट हवी आहे ना ती मिळाली आहे. फुलटा चेंडू पाहिला, सरळ बॅटच्या साईडने खेळ आहे, फिल्डर आहे तिकडे. आता मात्र आपण पाहिलं तर चुकी नाहीये फिल्डरच्या माध्यमातून. सुरेखरित्या 2 हातामध्ये कन्वर्ट केला जेल आणि समाप्त होईल चंदर सावर या खेळाडूचा खेळ. बॅक टू द पॅव्हिलियन. अगदी आपण पाहतोय
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज भोवर जे आपल्याला येताना अगदी पाहायला मिळत आहेत बॅटिंगसाठी, कारण की पहिला खंदा खेळाडू चंदर जो बाद झाला आणि त्याच्या बाद झाल्यानंतर मैदान मात्र सांभाळायचं आहे, नुसतं सांभाळायचं नाहीये तर मैदानामध्ये आपण बघितलं ना तर नक्कीच किल्ला आहे ना तो लढवायचा आहे, पुढे जायचं आहे. अगदी आपण पाहिलं तर बॅटच्या सहाय्याने मात्र ते योगदान द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण पाहिलं तर मग सूरज भोवरला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय, जो लेफ्टी बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड खेळाडूचं जर वर्णन करायचं झालं तर या संघामध्ये देवा याला देखील पाहतोय. मैदान के अंदर जो छोटा बच्चा है वो बच्चे के ऊपर भी ध्यान देना है. किसका बच्चा है देखो भाई, बच्चों को ऐसे मत छोड़ो कहीं भी खुले में, क्योंकि अभी फिलहाल देखेंगे ना तो बहुत सारी न्यूज हमने देखी है, तो बच्चे के ऊपर ध्यान भी रखना है किसका है. लहान मुलांवर खास करून लक्ष ठेवा, कारण की आत्ताच्या घटनापत्र भरपूर अशा आपल्याला ज्या टीव्हीच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून देखील ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. हा चेंडू बघून पाहिला तर वेगवान पाहायला मिळालाय, सरळ चाललंय विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी पंच म्हणतायत की इथे षटक पूर्ण झालंय. पहिल्या षटकामध्ये 55चा पाठलाग करायचं आहे, परंतु तो पाठलाग करत असताना आलेला धावा 9 ह्या पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय तर दिल्ली आता थोडीशी लांब पाहायला मिळत आहे. येणारे चेंडू अगदी आपण पाहिलं तर मग 18 आणि 18 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 46 धाव्यांची गरज. अठरा चेंडू असतील आणि 18 चेंडू मध्ये 46 धावा जिंकण्यासाठी हव्या असतील. अठरा चेंडू आणि 46 धावा अगदी डोळ्याच्या समोर आपण पाहतोय जिंकण्यासाठी हव्या असतील आणि त्या करायच्या आहेत ना तर मग जगदीश याला मात्र आपण बघितलं तर या ओव्हरला मोठं करण्याचा प्रयत्न करावा लागेल. बघा तुम्हाला मध्यंतरी एखादा ओव्हर मोठा मिळतो किंवा 2 ओव्हरला तुम्ही मोठं करा. आकाश पागे बॅटची कडा पाहिले टॉप एज मागे चेंडू अगदी आपण पाहिला तर 2 धावा मात्र मिळतील. बघा डिक्लेरेशन झोनच्या बाहेर असतील तर तिकडे बसू द्या मुलांना, नसतील तर मग थोडासा पंच सांगतात की डिक्लेरेशन झोनच्या बाहेर आहेत. ओके आता नक्कीच त्यामुळेच आपण पाहिलं धावा 2 मिळतात, जेणेकरून कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे ह्या देखील गोष्टी पाहिल्या जात आहेत. 2 धावा मिळाल्या, 44 धावा अजून सुद्धा जिंकण्यासाठी हव्या असतील जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा या संघाला. आई गावदेवी स्पोर्ट्स बरफपाड आपण पाहिला तर मग बॅटिंग करताना छान धावा त्यांनी जगावल्या फलकावर, कारण की मिस्टेक झाल्या होत्या पालनपाडा टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न पाहतोय आपण, मागे चाललाय चेंडू, धावा पुन्हा मिळतील तिकडे डिक्लेरेशन झोन 2 मिळतील. 2-2 मात्र आपण बघितलं काम बढेल, परंतु नाम बनवायचं तर नक्कीच मोठा कारनामा करावा लागेल. त्याच्यासाठी आपण बघितलं तर 1-2 चेंडू आहेत ना तुम्हाला स्टँड मध्ये देखील पोहोचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. जर तसं कार्य करण्यामध्ये तुम्ही यशस्वी झाला तर तुम्हाला ही मॅच जिंकण्याची एक संधी देखील प्राप्त होताना पाहायला मिळेल. पहिल्या 2 मध्ये तर 4 आल्यात. जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा संघ संघर्षमय क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहिला चेंडू मात्र खेळला आहे हवेत, जातोय अगदी आपण पाहिला तर लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्र आपण बघितलं तर तिकडे आहे डिक्लेरेशन झोन. 3 चेंडू मात्र आपण बघितलं तर 6 धावा या ओव्हर मध्ये पहिल्या 3 चेंडू मध्ये खर्च केला. कदाचित आपण बघितलं की येणाऱ्या 3 चेंडू मध्ये आत्ता 1-2 मोठे फटके म्हणजेच काय तर तुम्ही पुढे येऊ शकता, मॅच मध्ये येऊ शकताय. आणि त्याच्यासाठी जगदीशला तर मात्र प्रयत्न करावे लागते. जगदीश मात्र त्याच्यासाठी ओळखला जातोय. चंदरकडून अपेक्षा होत्या, परंतु चंदर बाद झाल्यानंतर नक्कीच जगदीश यांना मात्र म्हणून बघितलं या संघाची सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, कव्हर क्षेत्रामध्ये मिस्टेक झाली आहे. कॅच हॅज बीन ड्रॉप, कॅच हॅज बीन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. हा क्रिकेटच्या पटलावर वारंवार मात्र हा मंत्र उच्चारला जातोय, परंतु या वेळेला आपण पाहिलं कॅच सुटला गेलाय. मात्र आपण बघितलं नुकसान तितकं झालं नाहीये. संघाची टोटल अगदी आपण बघितले तर पोचली गेली आहे 16च्या घरामध्ये. अजून सुद्धा आपण पाहिले जिंकण्यासाठी 39 धाव्यांची गरज आहे.
या षटकामध्ये चेंडू फेकून झालेले 4 पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू आहेत. फेस करताना सूरज भोवर पाहतोय. सूरज यांना आपण पाहिले तर आपली ताकद आहे, आपली क्षमता आहे, आपली काबिलियत आहे आणि नक्कीच आपण बघितलं तर ती दर्शवण्याची योग्य ती वेळ हीच आहे. कारण की अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही चांगली कामगिरी करणार ना तर नक्कीच आपण पाहू शकतोय की येणाऱ्या काळासाठी तुम्ही तुमच्या संघाचा नक्कीच आपण बघितला एक मोठा खेळाडू म्हणून दार उघडणार. मनगटाच्या पद्धतीने आपण मनगटाच्या साईड चेंडूला मात्र खेळला गेला हलवारपणे. 1 धाव मात्र तिथे कंप्लीट केली गेली आहे. धावफलक 17च्या घरामध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 17 म्हणजेच काय तर आणखी धाव्यांची गरज आहे. 38 चेंडू शिल्लक असतील. अगदी आपण पाहिलं डोळ्याच्या समोर पाहिले ना आपण तर 13 चेंडू 38 धावा हे समीकरण आहे मॅचचं. अगदी आपण बघितलं या मॅच मध्ये थोडस आपण बघितलं ना की प्लस मायनस वाला मात्र तर मुकाबला दिसतोय. कारण की प्लस मध्ये गावदी बरपराट संघ दिसतोय. परंतु यावेळेला फटका हवेत खेचलाय. फिल्डर आहेत तिकडे, त्यांच्या माध्यमातून झेल कंप्लीट झालाय आणि खंदा फलंदाज मात्र आपण पाहिला जो ओपनर खेळाडू आपण पाहिला जगदीशला मात्र केलंय बाद. आणि नक्कीच महत्वपूर्ण धक्का क्रमांक 2 जय भजंग स्पोर्ट्स पालनपाडा या संघाला. मैदानाच्या आतमध्ये मंगेश दाबर आता मैदानाच्या आतमध्ये इन झालेत बॅटिंग करण्यासाठी. बघा दुसरा खेळाडू देखील बाद झाला. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 38 धावा डोळ्याच्या समोर हे लक्ष आपल्याला पाहायला मिळते. जसं म्हटलं जातंय ना की जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तो पाहू नकोस, येईल कोणी मदतीला, वाट कोणाची पाहू नकोस. वाट कोणाची पाहायची आता वेळ नाहीये. कारण की नक्कीच आता तुम्हाला वाट लावायची वेळ आली आणि वाट पकडायची वेळ आलेली आहे. कारण की जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल ना तर तुम्हाला आता क्रिकेट इथून खेळावंच लागेल. या ओव्हरमध्ये जर तुम्ही धावा नाही घेतल्या ना तर मग मॅच तुमच्यासाठी लांबवला जाईल. ओव्हर क्रमांक आपण पाहिला तर 3 मनोज चिपाळ यांच्या हातामध्ये 12 चेंडू 38 धावा जिंकण्यासाठी लक्ष. हा चेंडू सरळ चाललाय रेषेमध्ये परंतु अगदी आपण बघितला ना तर वाईड लाईनच्या बाहेर म्हणजेच काय तर वाईड निघेल. स्ट्राईकला कोण आहे? सूरज आणि आता वाईट ना 12 बॉल 37. अगदी आपण बघितलं तर वाईड मध्ये ओके टीमची टोटल 18 37 धावा. 12 म्हणजेच 12 मध्ये 37 धावा म्हणजेच काय तर तुम्हाला एक कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. कॅल्क्युलेट क्रिकेट तुम्ही खेळण्यामध्ये इथे सक्सेस झाला ना तर डेफिनेटली हा मॅच आहे ना तुमच्यापासून मात्र कोणी घेऊ शकत नाहीये. परंतु त्याच्यासाठी ना कॅल्क्युलेट क्रिकेट खेळत असताना थोडंसं रिस्क घ्यावं लागेल तरच ते शक्य होऊ शकते. परंतु नुसतं कॅल्क्युलेट करून होणार नाही तर त्याच्यासाठी ते करून दाखवावं लागेल. कारण की ही दुनिया आहे ना पाहण्यामध्ये विश्वास ठेवते, ऐकण्यामध्ये नाही आणि तो कारनामा करून दाखवावा लागेल तुम्हाला. काय चाललंय काय मैदानाच्या आतमध्ये? सूरजला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय खरी आहे परंतु नक्की मैदानाच्या आतमध्ये जी मानसिकता दिसत नाहीये. जो क्रिकेट मात्र आपण पाहिले ना खेळण्याचे प्रयत्न पाहिजे ते दिसला नाहीये. अपील केले तिकडे 2 पंच अपील करतायत. 2 पंच नक्की चर्चा करतात अपील केल्यानंतर. व्हाईट बॉलचा इशारा मात्र दिला गेलाय. बघा काय झालंय की जिथे चर्चा झाली होती कदाचित कॉट बँड विकेटची नक्कीच परंतु त्यानंतर आपण बघितलं की पंचांनी चर्चा केली आणि सांगितलं तिकडे काय आहे का नाहीये. तिकडे नाहीये तर मग का डेफिनेटली आपण पाहतो की वाईड असेल आणि वाईड मिळते म्हणजेच फलंदाज देखील थोडा वाचला असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की लगभग वाईड नसताना तर मग हा एक चेंडू ऑलमोस्ट समाप्त झाला असता. पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जातोय. मिसफिल्ड झाली हलकीशी. या वेळेला आपण पाहिलंय
डायरेक्ट हिट केलाय, नेम धरून गेम केलाय. मंगेश मात्र आपण बघितलंय तर फाईटचा इशारा तर दिलाय, परंतु पोहोचलेत की नाही आता प्रश्न हा असेल अगदी. आणि त्या प्रश्नाला मात्र उत्तर मिळेल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. बघा डिसिजन अगदी क्लोज होता आणि जवळजवळ भरपूर वेळ का लागला, कारण की बॅटकडे लक्ष होतं परंतु बेल्स डाऊन झाले नव्हते आणि तेच कारण की फलंदाज नॉट आउट. कारण की बॉल लागतोय परंतु त्या वेळेला बेल्स देखील डाऊन होणं गरजेची बाब असते. आणि तिथे आपण बघितलं तर मग सगळ्या गोष्टींचं निरीक्षण केलं, कारण की एकाच्या माध्यमातून आपण निरीक्षण करून सांगू शकत नाही, सगळ्यांच्या माध्यमातून आपण बघितलं की हे निरीक्षण केव्हा व्यवस्थित आणि सांगितलं की फलंदाज मात्र पोहोचला गेलाय. आणि अगदी आपण पाहिलं तर नॉट आउट आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश आपण पाहतोय स्टॅक इन कडे. मंगेश वाहिला या वेळेला हवाई हल्ला मात्र चढवलाय त्यांनी, परंतु कॅच पकडला गेला. त्याच्यासाठी ओळखला जातोय या वेळेला मात्र आपण पाहिले बाद होतील. कॅचच्या मात्र स्वरूपात धक्का मोठा लागेल हा मंगेशच्या रूपाने, कारण की या मॅचला मात्र पुढे घेऊन जाणारा खेळाडू मात्र नक्कीच मंगेश हा होता. मात्र तो बाद झाल्यानंतर अडचणीमध्ये येताना पाहायला मिळेल की काय जय बजरंग स्पोर्ट्स पालना पडाटी. मैदानाच्या आतमध्ये आलेले आता नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर देवा करपुडे. आपण बघितलं तर मागच्या सिरीज मध्ये या मैदानावर छान बॅटिंग केली त्यांनी. धावफलकावर धावा अगदी आपण बघितल्या ना तर आहेत 21 धावा आहेत सामना जिंकण्यासाठी. अगदी आपण बघितलं तर अजून सुद्धा गरज 34 धाव्यांची आहे. षटकामध्ये झालेले पूर्ण चेंडू म्हणजेच काय तर जवळजवळ 34 धावा 11. देवा यांना बॅट चालवावी लागेल.
बॅटचा वापर केलाय, चेंडूने मात्र उंची घेतली, लांबी नाहीये, फिल्डर तिकडे हमी दाखवतोय आणि कॅच पकडली जाते. देवाची देखील विकेट जाताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 धक्के मात्र दिले गेले तर या गोलंदाजीमध्ये आणि मॅच मात्र अगदी आपण पाहिले तर थोडीशी येथे जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा संघासाठी फसताना पाहायला मिळते. आणखीन महत्वाची विकेट डाऊन देवाला जावं लागेल पॅव्हिलियनच्या दिशेने. चार मॅच बाकी आहेत ना. ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार न म्हणतात सोनियाचा हार ग. आपण पाहिलं आता नवीन मैदानाच्या आतमध्ये येणारे खेळाडू जे पाहायला मिळतात आपल्याला. अजय भोवर, देवानंद देखील आवड झाले. इथे अगदी आपण बघितलं तर 34 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी, परंतु आपण पाहिलं तर त्याच्यासाठी योग्य रीतीने फलंदाजी करावी लागेल. परंतु तशी फलंदाजी सध्या तरी आपण पाहिलं तर करणारा खेळाडू एकही दिसत नाही आहे. कारण की सुरुवातीला अपेक्षा होती आपण पाहिलं तर चंदर याच्याकडून तो चांगली हिटिंग करू शकतो, तो बाद झाला. देवाकडून आपण बघितलं की जगदीश कडून अपेक्षा वाढल्या होत्या, परंतु जगदीश देखील बाद झाला. मंगेश तो देखील बाद झाला. देवा आला, देवा देखील बाद झाला. जय बजरंग स्पोर्ट्स टीमसाठी हे खेळाडू चालतायत तेव्हा जय बजरंग स्पोर्ट्स हा टीम पुढे चालतोय, परंतु आज ते कमी पडले आणि नक्कीच ते कमी पडल्यानंतर असं वाटतंय की मॅच ना त्यांच्यासाठी पूर्णपणे फसली आहे. आता बीच मदारमधील ही सापडलेली नौका आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या नौकेला किनाऱ्यावर आणायचं आहे तर मग मोठे फटके खेळणं गरजेचे बाबा असेल. ओव्हरमध्ये फेकून झालेली चेंडू अगदी पाहायला मिळतात आपल्याला 4, म्हणजे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजून सुद्धा. आणि फलकावर धावा आपण पाहिल्या, फलकावर धावा जर पाहिल्या 22 धावा आहेत, म्हणजेच काय तर 33 धाव्यांची अजून सुद्धा गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस होता यावेळेला आपण पाहिलं, व्यवस्थित बॅटवर घेतला आहे परंतु बाउंड्रीची मात्र मोहर त्याच्यावर नाहीये. 2 तर मिळाल्यात, तिसरी देखील मिळेल का तर 2च मिळतील. थोडस पण बघितलं तर फंबल झालंय. दोन्ही टीमची टोटल पोहोचली जाते 24 च्या आकड्यावर. 24 आकडा मात्र गाठला जातोय. लक्ष 55 31 धावा आणखीन जिंकण्यासाठी हवेत. 31. मागे चाललाय चेंडू, 2 धावा मात्र मिळतील. 2ने मात्र ती बात नाही बनणार, बात मात्र मोठी बनवायची तर नक्कीच आपण बघितलं तर इथे सुरुवातीला चौकार षटकार यायला हवे होते परंतु ते आले नाहीत. का आले नाहीत? कारण की त्याचं प्रमुख कारण होतं की गोलंदाजांनी तशी गोलंदाजी केली आहे. 6 चेंडूचा खेळ राहिलाय आणि 6 चेंडूमध्ये आता 29 धाव्यांची गरज असेल. 29 रन नीड टू विन, म्हणजेच 29 धावा करणं या मैदानावर आपण बघितलं ना तर भरपूर कठीण म्हणू शकतोय. कारण की क्रिकेटच्या पटलावर आहे ना अशक्य नाही, परंतु या मैदानावर आता आपण बघितलं तर सध्या तरी थोडंसं अशक्य होताना पाहायला मिळेल. का? कारण की तसे खेळाडू आहेत ना, तसे फलंदाज मात्र ते आता क्रीज मध्ये नाहीयेत. तेच प्रमुख कारण की जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा संघ मागे जाताना पाहायला मिळालाय. राकेश कुम नावाचा गोलंदाज या 4थ्या स्पेल मध्ये 29 धावा डिफेंड करायच्या आहेत. अजय स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. अजय भोवर आपण पाहिला. बॅटची कडा पाहतोय आपण, विकेट किपरच्या मस्तकवरून चेंडू मागे चाललाय. 2 धावा मिळतील तिकडे. 5 चेंडू आणि 27 धावा सामना जिंकण्यासाठी. हा सामना नक्कीच आपण पाहिला तर जिंकण्याचं स्वप्न अजून सुद्धा आपण बघितलं तर पूर्ण होऊ शकते. कारण की इथे आपण बघितलं 5 षटकार जर तुम्ही लगावण्यामध्ये यशस्वी झाला, सक्सेस झालात तर तुम्हाला कदाचित हे मॅच जिंकता येईल. परंतु त्याच्यासाठी आता षटकार लगावेल कोण हा प्रश्न असेल. राकेश बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय पुन्हा एकदा. याच दरम्यान पाहिला फटका जरूर चांगला खेचला. एका टप्प्याने चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. मात्र आपण बघितलं या चौकाराने काय फरक पडेल तर धाव फलकाचा आकार नक्कीच वाढेल आणि नक्कीच थोडस टोटल आहे ना ते कमी होताना पाहायला मिळेल. नंबर
थँक्यू डीजे. बघा चौकार आलाय परंतु टोटल कमी केले. येणारे 4 चेंडू असतील आणि 4 चेंडू 23 म्हणजेच काय तर येणार प्रत्येक बॉल आता तुम्हाला डिलिव्हर्ड करावा लागेल स्टँड मध्ये चेंडूला पोहोचवण्याचं कार्य करावं लागेल जर तुम्हाला हा चेस सामना जिंकायचा आहे, चेस करायचा आहे. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू देखील मागेच चाललाय ना. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मागे तिथे धावा 2 मिळतात. विचार तर छान आहे परंतु या 2ने ते बात नाही बनणार, ते काम नाही बनणार. मॅच आता मात्र तुमच्यापासून लांबवली गेली आहे. का तर येणारे आता चेंडू शिल्लक राहिले 3 चेंडूमध्ये अगदी आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज आहे. सुरुवातीला आपण पाहिलेलं चौकार षटकार येताना पाहायला मिळाले नाहीये आणि त्यामुळेच आपण बघितलं की स्टार्ट खूप महत्वाचा होता. तुम्ही चेसमध्ये बघा ना, स्टार्ट कसा करता त्याच्यामध्ये डिफेंड असतं संघाचं भवितव्य आणि तेच आपण पाहिलं तर मिळालं नव्हतं. दरम्यान विकेट जाईल गोलंदाजाच्या खात्यामध्ये. गोलंदाज अगदी पण बघितलं राकेश, त्याच्या खात्यामध्ये विकेट जाताना पाहायला मिळेल. 21 धावा चित्र आहे डोळ्याच्या समोर. राहिलेले ज्यात चेंडू शिल्लक असेल ते म्हणजेच 2. औपचारिकता मात्र पूर्ण करावी लागते जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा या संघाला. नक्कीच वाटलं होतं की कदाचित इम्प्रेस एक खेळ पाहायला मिळेल परंतु तसं काही पाहायला मिळालं नाहीये. मागच्या सिरीज आपण पाहिली होती ना, मागच्या सिरीजमध्ये भरपूर चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळला गेला होता परंतु काही ना काही आपण पाहिलं इथे मिस्टेक्स होताना पाहायला मिळाल्या, कॅच सुटताना पाहायला मिळाले. अगदी आपण बघितलं तर हा डॉट चेंडू पांडुरंग सावर आपण पाहतोय ते फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. का आलेत त्यांना देखील माहिती आहेत की आज करावी लागते फलंदाजी, कारण की आज आपली फलंदाजी चालली नाहीये. फलंदाजी टॉप ऑर्डर क्लास आहे ना, तो मात्र फ्लॉप शो पाहायला मिळाला. इथे अपील केली, विकेट जाईल आणखीन एक गोलंदाजाच्या खात्यामध्ये. राकेशच्या खात्यामध्ये ही विकेट. सामना जिंकला गेला अगदी आपण पाहिला तर मग 21 धावेने गावदेवी स्पोर्ट्स बरपाडा संघाने. नक्कीच गावदेवी स्पोर्ट्स बरपाडा संघाचे अभिनंदन करूया आणि तसेच आभार देखील व्यक्त करूया आपण टीम जय बजरंग पालनपाडा संघाचे. पुरस्काराच्या दिशेने देखील आपण वाटचाल करूया. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला जातोय? मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आहे तो देतोय आपण. खेळाडू आहे तो म्हणजे मिस्टर आकाश पागी. मॅन ऑफ द मॅच आकाश या आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आहे तो स्वीकारा. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत 2 संघ. एका बाजूने आपण पाहिलं आई गावदेवी स्पोर्ट्स देवीचा पाडा गोखिवरे आणि त्यांच्या सोबत नक्कीच जो बॅटिंग करताना संघ आपल्याला पाहायला मिळेल रियांश 11 आई एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. अशी ही मॅच आपण पाहतोय. नक्कीच या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ खेळला जाईल, कशा प्रकारचं क्रिकेट हे तुम्हाला